गोव्याच्या सामाजिक जीवनामध्ये धन्वंतरी प्रतिष्ठान अतिशय उत्कृष्ट काम करतं आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्र ज्यामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, पर्यावरण आहे, या विषयावरती ते लोकसहभागातून काम करत आहेत. तर या संस्थेने मला यावर्षी 27 मेला एका लेक्चर करता बोलवलेलं आहे, ज्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर. आपल्याला आठवत असेल की जो दहशतवादी हल्ला झाला होता पहलगाममध्ये, त्याचा बदला घेण्याकरता भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे राबवलं होतं आणि ज्यामध्ये आपण पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. तर या विषयावरती बोलण्याकरता मी गोव्याला, पणजीला आपल्याकडे येतो आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या लेक्चरकरता किंवा या व्याख्यानाकरता यावं. कारण देशाची सुरक्षा हा आता केवळ सुरक्षा दलांचाच म्हणजे काम राहिलेलं नाही आहे. देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला सुद्धा यामध्ये कुठला ना कुठला तरी हातभार हा लावावा लागतो. खास तर आपण सोशल मीडियावरती असतो, तिथे अनेक वेळा काहीतरी चुकीच्या पोस्ट पाठवल्या जातात, भडकाऊ पोस्ट पाठवल्या जातात. तर म्हणून हे ऑपरेशन सिंदूर नेमकं कसं लढलं गेलं, त्याचं बॅकग्राऊंड काय होतं, यामध्ये आपल्याला यश काय मिळालं, आपल्या सैन्याने कसा पराक्रम गाजवला, हे जे वेगवेगळे मुद्दे आहे हे मी पॉवरपॉईंटच्याद्वारे कव्हर करणार आहे. तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा निवेदन आहे की आपण मोठ्या संख्येने तिथे यावं आणि हा जो एक चांगला उपक्रम धन्वंतरी प्रतिष्ठानने चालवलेला आहे त्यांना योग्य ती साथ द्यावी. मी थांबतो. जय हिंद.